तर आज मी तुम्हाला कलिंगड कसं कापायचं आणि त्यामधल्या बिया कशा आपण सहजपणे काढू शकतो ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे। तर इथे मी एक कलिंगड घेतलं आहे, तर ते आपण गोल आकाराचं असं कापून घ्यायचं आहे। 2 भाग करायचे त्याचे। आता मी याच्यातला एक भाग साईडला ठेवलेला आहे आणि एक भाग आहे तो तुम्हाला मी कापून दाखवणार आहे। तर हे बघा, इथे बिया आपल्याला दिसत आहेत। तर आता त्या गोल कापून घेतलेलं होतं त्याचे मी 2 भाग करणार आहे। आता मी इथे 2 भाग करून घेतलेले आहेत। तर आता आपण काय करणार आहोत, हे बघा इथे हे बिया दिसत आहेत, हे सहज असे निघण्यासाठी आपण या पद्धतीने कट करणार आहोत। म्हणजेच बघा, आता मी ह्या एका भागाचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे ना आपण बारीक बारीक असे कट करायचे आहे, ह्याचे पीस काढायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने। म्हणजे काय होतं, एखादी बी राहिली असेल तर आपण ती सहज खातेवेळी काढू शकतो आणि लहान मुलं पण अशी दिसल्यावरती काढू शकतात। म्हणून आपण ना या पद्धतीने ना कट करून घ्यायचं आहे। असंच आपण ना दुसरा पण पीस कट करून घेणार आहोत। व इथे पाहू शकता तुम्ही, बघा बिया आपल्या पूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत। असंच मी दुसरा पण पीस कट करणार आहे। उन्हाळा म्हटला की कलिंगड हे खाल्लंच पाहिजे, कारण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं। कलिंगडाच्या सालीची ना पण तुटी फुटी केली जाते आणि याचे पण फायदे भरपूर प्रमाणात केले जातात सालीचे। आणि ज्यांना डायबेटीज आहे ना त्यांनी हे कलिंगड कमी प्रमाणात खायला पाहिजे, कारण हे गोड असल्यामुळे डायबेटीजच्या माणसांना हे कलिंगड चालत नाही। तर आता आपलं ना हे कलिंगड कट करून झालेलं आहे। हे बघा, मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि हे अर्ध असंच ठेवलेलं आहे। हे अशा पद्धतीने ना कट केलं ना तर आपण सहज बिया काढू शकतो किंवा लहान मुलं पण काढू शकतात आणि अशा पद्धतीने आवडीने खातील कलिंगड कापून दिल्यावरती। तर आता आपलं हे ना कलिंगड हे बघा अशा पद्धतीने कापून झालं आहे। तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, इथे मी तुम्हाला कट करून दाखवते। याच्यातले बिया आपण सहज काढलेले आहेत। तुम्ही एकदा अशा पद्धतीने कट करून पहा। चला, तर मग आता मी हा व्हिडिओ इथेच संपवते। परत भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।